नमस्कार, गुड मॉर्निंग. तर पहा आता बघू शकता ऊन बघा किती आहे आणि गरिबाचं लेकरू ना सगळं सहन करते. माझ्यामध्ये एवढी ताकद आहे ना की मी सगळं ऊन काय दुःख काय सगळं मी हरू शकते, सहन करू शकते, माहीत आहे ना. आणि त्याच ठिकाणी जर थोडीशी पैशावाली श्रीमंताची पोरगी जर राहिली असती ना तर तिच्याने एवढं माझ्यासारखे कष्ट झाले नसते आणि एवढी सारी ऊन डोक्यावर घेतली नसती. दिवसभर तर मी सावलीमध्येच राहते, पण सकाळी जो अर्धा घंटाचा रस्ता आहे ना पूर्ण डोक्यावर ऊन येते माझ्या. तर असं आहे, गरिबाच्या लेकरांना सगळं काही सहन होते, पण श्रीमंताच्या लेकरांना काही सहन होत नाही. माझ्यानं जेवढं होते ना तेवढ्यामध्ये कोणाचीच एवढी नाही आहे की क्षमता किती इतकं सारं करू शकते. माझे इतकं नाही करू शकत कोणी. करते म्हणा, आहे करणाऱ्या खूप साऱ्या अशा सिंगल बाया आहे, पण जशी मी करते ना खरंच मी खुश नशीब आहे. आणि मला माझ्यावर विश्वास आहे, भरोसा आहे की मी सगळं काही करू शकते. तर हे तर तुम्हालाही माहीत आहे आणि मला पण माहीत आहे. काय जिद्द पाहिजे, कोणत्याही गोष्टीची जिद्द जर असली ना तर सगळं काही बरोबर होते. तर माझ्यामध्ये जिद्द आहे, मी करून दाखवते आणि करते. करून दाखवत नाही तर मी करत आहेच. आणि मला ना हे असं बांधायची ना सवय नाही आहे अगोदरपासून. मला असं ना म्हणजे बांधलं ना गुदमरल्यासारखं लागते, म्हणून मी किती ऊन जरी राहिली ना तरी मी डोक्याला कधी मानत नाही. मला सवय झाली आहे, मला आदत आहे, मी सहन करते. माझ्याने होते सहन. किती ऊन तपे, काही किती सारं संकट आहे तरी मी पार पाडते. एवढी हिंमत आहे, एवढी ताकद आहे माझ्यामध्ये. चला मग. आणि बरं एक गोष्ट आहे, तर मी सांगते तुम्हाला, कारण सिंगल बाया माझ्यासारख्या खूप साऱ्या आहे. तर कोणी कोणी खूप हार मानून जाते, जसं मी हार मानली होती. पण तुम्ही जे माझ्यासोबत होते ना तर त्यांनी मला एवढा सपोर्ट दिला, एवढा भरपूर मला खरं प्रोत्साहित केला ना, तर म्हणून मी जिंकू शकले. हे सगळं तुमच्यामुळे. तर अशा प्रत्येक बायांना तुम्ही सल्ला देऊ शकता. तुम्ही त्यांना म्हणजे नाही पैसा आदलाची गरज कोणी मागत नाही, पण जेवढं तुमच्यानं होते तेवढं तुम्ही करा. आणि बरं एक गोष्ट अजून, आणि जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत सगळे रिश्तेदार सगळे जे कोणी आहे ते तुमच्यासोबत आहे. आणि जेव्हा तुमच्याजवळचा पैसा खतम झाला ना तर तेव्हा समजून घ्या का कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण नाही. तेव्हाच तिथे रिश्तेदारी संपते. आणि जो सुखामध्ये दुःखामध्ये शेवटपर्यंत राहता तो खरा मित्र, हे खरे परिवार, असं माझं मत आहे. कारण मला अनुभव आला आहे ह्या गोष्टीचा. आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत मी म्हणजे अशा काही गोष्टी शिकली, अनुभवली मी. तसं आहे. आणि स्वतःवर विश्वास ठेवा, भरोसा करा आणि मेहनत करत राहा. तुम्ही ना जेवढी मेहनत कराल ना, कोणी काही बोलू द्या, काही लोकांचं ऐकायचं नाही. जे आपल्या मनाला पडते तेच करायचं. आणि हार मानायची नाही, जिद्दीने करा जे तुम्हाला करायचे आहे. मेहनत करा, खूप मेहनत करा, यश नक्की मिळेल, हे लक्ष ठेवा. यश तर कधी असं नाही का आपण मेहनत करून हारलो, असं नाही करायचं. जोपर्यंत आपल्याला होते तोपर्यंत. आणि विश्वास, खरी गोष्ट आहे विश्वास. स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्कीच मिळते. पोचली मी आता हॉस्पिटलमध्ये. हॅलो, नमस्कार, जय भीम. तर आता मी आली आहे, जॉबवर आली आहे. मी प्रायव्हेटमध्येच आहे, प्रायव्हेट दवाखान्यामध्ये आहे. म्हणजे तसं पहिला अनुभव होता मला. तर म्हणजे लग्नाच्या अगोदर मी लागली होती इथेच ह्याच हॉस्पिटलमध्ये. आणि कसं मग लग्न झाल्याच्यानंतर मग मी सोडून दिलं. आणि आता जेव्हा आता माझी कंडिशन आली तशी, म्हणून मला आता पुन्हा इथे लागावं लागलं. कारण आता लेकरं आहे, तर लेकरांचं सांभाळ करायसाठी मला 4 पैसे कमावच लागतील. आणि आता 5,000मध्ये तो होत नाही पुरं, पण करते तरी ॲडजस्ट. कारण आई बाबा काही सपोर्ट करतात. आणि एक गोष्ट, एका ताईंनी मला कॉमेंट्स केली, मी त्यांचं नाव नाही घेत. त्यांनी मला कॉमेंट्स केली की ही बाई नाटकी आहे,
जीवनामध्ये म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष खूप आला म्हणतात. तर आता संघर्ष आला तर त्यांना आता म्हणजे संघर्ष सगळ्यांच्याच जीवनामध्ये येते, असं नाही की माझ्याच जीवनामध्ये आलं, सगळ्यांच्याच येते, काही ना काही होतच असते. तर त्या म्हणत आहे की ही बाई नाटकी आहे. आता त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागला आहे त्या ताईंना. तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही शिकल्या सवरल्या म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागली. माझ्यासारखी अनपढ बाई कशा गव्हर्नमेंट जॉब तर नाही लागू शकत. 5,000मध्ये मी करते ॲडजस्ट. आता तुम्हीच विचार करा, किरायाच्या घरामध्ये तुम्ही राहून पहा आणि 5,000मध्ये किती पुरं होते ते तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. तर त्या ताई अशा म्हणत होत्या. मला काही दुःख नाही, ठीक आहे. त्यांची जे त्यांना जसं वाटलं तसं त्या बोलल्या. तर त्या बाईने मला नाटकी म्हटलं, तर थँक्यू सो मच. मी त्यांचे आभार मानते की त्यांनी मला नाटकी बाई म्हटलं आहे. ठीक आहे बाबा. आता मला कसं आहे, जेव्हा दुःख झालं, मी खुश असली, मी हर गोष्टी तुमच्याशी शेअर करते. तर याच्यामध्ये काही गलत नाही आहे. शेअर केल्याने कसं आपला भार कमी होतो. आता दुःख तर आहेच, आता कधी हसते म्हणून असं नाही की माझ्या मागे दुःख नाही आहे, संघर्ष आहे. पण कसं आहे, मी कधी कधी विचार करते स्वतःलाच की नाही का आपण आता दुःखी राहायचं नाही, दुःखी राहून काही फायदा नाही आहे. म्हणून मी आता खुशीनं व्हिडिओ बनवते, रडत नाही मी. आता ते पुराणे झाले तेव्हा मला खरंच खूप कंटाळून गेली होती. मी काय करू काही नाही असं वाटलं होतं. तर तेव्हा खूप हार मानली होती. पण ते जाऊ द्या. आता मी खुश आहे आता. आणि कसं आहे, 4 लोकांमध्ये राहिल्यानं कसं माइंड फ्रेश होऊन जाते. 4 लोक वेगवेगळे बोलतात तर मस्त कसा दिवस निघून जाते काही माहीत नाही पडत. आणि 4 दिवाळीमध्ये राहिलं ना तर टेन्शन येतेच डोक्याला. किरायाच्या मकानामध्ये मी राहते. तुम्ही सांगा, 2 लेकरं ना, 5,000 रुपये पेमेंट, आणि ते गव्हर्नमेंट नाही आहे, प्रायव्हेट आहे. ते पहिले अगोदर मला अनुभव होता म्हणून मला पुन्हा इथे घेतलं. तर असं मी बघा आता इथं जॉबवरच आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. ही ह्या रूममध्ये आज कोणीच भरती नाही आहे. तिकडे सगळे भरती झाले आहेत. तर आता म्हणून मी एवढंच मला सांगायचं होतं. तर असं आहे, कोणी काही बोलते कोणी काही बोलते, मला काही फरक पडत नाही. तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही बोला, तुमची जी इच्छा आहे. आणि ती काय बोलण्याने काय, मनातलं जे काही आहे भडास राग तो निघून जाते. तुम्हाला जसं वाटते तसं कमेंट्स करा, मला काही फरक नाही पडत. तर आणि ज्यांना मला खरोखर माझ्यासोबत आहे ना, त्या असेच मला छान छान कमेंट्स करा. मी नाराज नाही होत, ठीक आहे. तर असे बोलतात बाबा, मला खरंच म्हणजे कधी विचार येते की ही नाटकी बाई आहे म्हणते. आणि कसं आहे, जीवनामध्ये डान्स वान्स केल्याने मला आवड आहे. कोणी आता आपापली जे बी कलाकृती आहे ते दाखवतेच. तर जसं माझ्या अंगी डान्स व्हिडिओ बनवणं मला आवडते, फार आवडते, त्यामुळे मी करते. आणि बरं तर तुम्हाला असं वाटत असेल की नाटकी आहे, तर ठीक आहे बाबा. नाटकी राहिलीच नाही ना. मी हसते म्हणून असं नाही की खुश म्हणजे दुःखी नाही आहे, दुःखी राहते. पण आता मी दाखवणार नाही, कारण सगळे लोकांना ते बरोबर आहे. तरी माझी आई म्हणतच होती की तुझं दुःख तू सांगत नको जातो, लोक काही कॉमेंट करतील की ही नाटक करते, असं तसं बोलणारच आहे. तर ही गोष्ट खरी झाली. तेव्हा मला खरंच कळत नव्हतं काय करू काही नाही. चला जाऊ द्या, इथेच व्हिडिओ स्टॉप करते आता घरी गेल्याच्या नंतर. आणि तुम्ही सांगा मला, आता एकीकडे माझा घटस्फोट चालू आहे, तो लपून बसला आहे, कुठे गेला काय गेला हे मलाही माहीत नाही. तर वकीलद्वारे चालू आहे. तर वकील फोन लावतो त्याला, तर फोन नाही लागत. म्हणजे त्यांनी नंबरसुद्धा स्विच ऑफ करून ठेवला आहे. आणि त्यांना त्याच्या घराला ताला लावून ठेवला आहे. आणि माहीत नाही तो कुठे आहे काय आहे. तर प्रोसेस तरी चालू आहे. आणि काय आहे, आता त्याला असं वाटत असेल की ही किती नोटिसा पाठवते, तर मी पाहतो, करू दे हिला, तिच्या मताने नोटीस पाठवते. पण मी त्याला सोडणार नाही, कारण मी तलाकची केस केली आहे ना. ठीक आहे, मला नाही पाहिजे तुझा खर्च पाणी, नको देऊ.
तुझ्याजवळ आहेच काय तर तू देशील ठीक, आणि त्याच ठिकाणी अगर ह्या मला म्हणजे ऐकणार नाही ना तर मी याच्यावर मग केस ठोकणार, अशी केस टाकणार त्याच्यावर की खर्च पाणी मग घेतल्या बिगर सोडणार नाही. तर जेणेकरून तो जिथं बी असेल ना त्याने कोर्टामध्ये जावं, नोटीस घे म्हणा. पण नाही घेत असेल, कितीक दिवस लपून बसणार आहे? आज नाही उद्या सापडणारच आहे. हो, कितीक लपून बसतं, कुठे जाईन तो सापडणारच. आणि मी तलाक तर घेतल्याशिवाय राहणारच नाही. कारण आणि शाळेमध्ये येतो, देवांशू माईच्या शाळेमध्ये येते, तिथं कशाला येतो भेटायला? पैसे तर देत नाही, लेकरायला विचारत नाही का तुम्हाला काही खर्च पाण्याला आहे की नाही आहे, जेवले खावले की नाही, काही उपाशी आहे, कसे राहता, काही हे विचारायला येत नाही तो. तुम्हीच सांगा. मग मला माझ्या जीवाची ही नाही होऊन का? तुम्हीच सांगा. हां, अरे मग लेकरायला भेटतं ना मग दयामया लाव ना, काही खर्च पाणी दे त्या लेकरायला. नाही तसं नाही, नाही तुझ्या घरी कोणी तुझ्या घरी कोणी येते काय, मम्मीला कोणी भेटते काय? अरे बाबा माही तर खूप सारे कॅमेरे लागले आहे, कोण येते जाते ना सगळं दिसते. हां, आणि असं आहे, आणि जे घर मालक आहे ना ते माझ्या सपोर्टीला आहे, जे आजूबाजूचे सगळे माझ्यासोबत आहे. तर तू माझा विचार करू नको. तुला असं वाटत असेल की ही शांत बसते, मी शांत बसणारी बाई नाही आहे. जे काही करायचं असं ना मी करूनच दाखवेन. कितीक दिवस लपताना लपून बस तू, कितीक दिवस लपून बसतं तर आज नाही उद्या सपाडशीनच. त्याला असं वाटत असेल पाठवू दे इले, किती नोटिसा पाठवते, नोटिसा पाठू थकन. मी थकणार नाही आहे. माझ्यामध्ये जिद्द आहे ना, मी लेकरं पालून राहिली, जिद्द आहे माझ्यामध्ये, हिंमत आहे म्हणून मी लेकराईचं पुरं करून राहिली. असं नाही की तू लेकरू आहे म्हणून मी वाऱ्यावर सोडून दिलं, तसं तर नाही आहे. माझ्यासोबत आहे आणि माझ्यामध्ये हिंमतही आहे, ताकदही आहे पोसायची. तुझ्यामध्ये ताकद नव्हती, फक्त लेकरं म्हणजे फक्त लग्न करून घेतलं. अगोदर तर खूप सारे लफडे करून घेतले आणि नंतर माझ्यासोबत लग्न केलं. मला जर खरं आईबाबाला जर माहीत राहिलं असतं ना तर खरोखर ना याच्यासोबत लग्नच नाही केलं असतं. पण तेव्हा ना मला म्हणजे असं समजेच नाही. तेव्हा आईबाबांनी जसं म्हटलं, आम्ही कसं म्हणजे मी कशी आईबाबाच्या खिलाफ कधी जातच नव्हती. जसं आईबाबा म्हणे तसंच मी करत गेली. आता तेव्हा मला समजलं होतं की हा माणूस पण असं वाटते की सुधरून जाईल. लेकरं आहे लहान लहान, तर जसजशी मोठी होती सुधरून जाईल. पण तो माणूस सुधरला नाही. सुधारण्यालायक राहिला असता ना तर तो सुधारला असता आणि मला माफी मागतली असती. पण तो माफी मागत नाही, कधीच माफी मागत नाही. कितीदा झाला पण कधीच त्याने माफी मागितली नाही. मी स्वतःहून त्याच्या घरी स्वतःहूनच जात गेली. पण असं वाटते मला की काय आई बापाला टेन्शन देऊ, नाही का, सुधरून जाईल, दिवस पलटून जाईल. पण नाही, तो नालायकचा नालायकच राहिला. जाऊ द्या. आणि त्या ताईला असं वाटते की मी नाटक करते. नाटक नाही आहे. नाटक राहिलं असताना तर एवढं फार मी केलंच नसतं. हे नाटक नाही आहे माझं. मी रिअल म्हणजे माझे सिरियस आहे. मी खरोखर कधी कधी मला खूप विचार येतो, टेन्शन येते, पण मी सगळ्या गोष्टी मागे ठेवतो. नाही, आपले लेकरं लहान आहे, लेकरासाठी मी टेन्शन घेऊन मला काही झालं तर माझ्या लेकराचं काय होईल असा माझ्या डोक्यामध्ये विचार येतो. सगळ्यांच्याच मागे असते, पण प्रत्येकाची क्षमता म्हणजे कशी असते, म्हणजे कोणाकडून सहन होते नाही होत. पण तरी मी खूप सारं असं म्हणजे कधी मी असं म्हटलंही नाही. फक्त काय एवढंच मी की तुम्हाला हर गोष्ट मी शेअर करते. एवढीच माझी गलती आहे की तुम्हाला हर गोष्ट, प्रत्येक गोष्ट मी सांगते. माझं दुःख मी तुम्हाला सांगते. कसं आहे, कोणालाही दुःख, आपलं दुःख सांगितल्यानं मन म्हणजे मोकळं होऊन जाते, हलकं लागते. त्यामुळे मी सांगते तुम्हाला. कोण आहे मला मी कोणाशी शेअर करू? तुम्हीच आहात म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. बाकी तर मी कोणाला सांगूही नाही शकत. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आपापल्या लाईफमध्ये खुश राहा, मस्त राहा. मी पण खुश राहते, मस्त राहते. आणि जीवन एकदा मिळते म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. चला.